नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे प्रश्न विद्यार्थ्यांचे, त्यामध्ये नवीन वॅकन्सी कधी येईल, म्हणजे त्याच्यामध्ये एई असेल, जेई असेल, टेक्निशियन असेल, विद्युत सहायक असेल, उपकेंद्र सहायक असेल किंवा नॉन टेक्निकलच्या पोस्ट आहे। MSCBAच्या तीनही कंपन्या आहे, महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, यामध्ये कधी वॅकन्सी येईल, कारण की मागच्या साधारण 2 वर्षाआधी 3 वर्षाआधी ह्या वॅकन्सी झाल्या होत्या। त्याची प्रोसेस 2-3 वर्ष चालली, परंतु वॅकन्सीला आता 3 वर्ष डिले झालेला आहे। त्यामुळे आता वॅकन्सी कधी येईल आणि महाजन को टेक्निशियन 3चं फायनल लिस्ट का लागली नाही, किंवा त्याचं आंदोलन कधी झालं किंवा काय झालं, किंवा झालं की नाही झालं, त्याबद्दल प्रश्न विद्यार्थ्यांचे। तर मित्रांनो, नवीन वॅकन्सीबद्दल सांगायचं झालं तर यावर्षी म्हटल्यापेक्षा आता पुढच्या काही ड्युरेशनमध्ये एप्रिलपर्यंत अपेक्षित होतं। एप्रिलमध्ये त्याची प्रोसेस सुरू झालेली आहे। कुठे किती वॅकन्सीज आहे, तिन्ही डिपार्टमेंटमध्ये कुठे कुठे किती किती वॅकन्सीज आहे त्याची पोझिशन काढणं आता सुरू झालेलं आहे। तर त्यामध्ये ऑफिशियली आपल्याकडे अजूनपर्यंत काहीच आलेलं नाही आहे, तर ऑफिशियली आपल्याला काही ड्युरेशन आणखी लागू शकतो, एखादा महिना वगैरे। तर त्यामध्ये मित्रांनो, ज्या कन्फर्म वॅकन्सी आहे त्या मी तुम्हाला माझ्या अंदाजानुसार जी काही माहिती मी घेतली त्यानुसार सांगतो। बाकी कमी जास्त प्रमाणात येऊ शकतात किंवा आणखीसुद्धा वॅकन्सी येऊ शकतात। तर त्यामध्ये सगळ्यात पहिली वॅकन्सी ती आहे महाजनकोमध्ये नॉन टेक्निकलच्या पोस्ट, LDC, DUDC वगैरे सिनियर पोस्ट आहे, आणि तुमच्या अकाउंट रिलेटेड पोस्ट आहे, त्यासुद्धा पोस्ट आहे। आणि त्याच्यानंतर बघा, महाजनकोमध्ये JEE या बऱ्यापैकी कन्फर्म पोस्ट आहे। यावर्षी एंडिंगपर्यंत त्याचं तुम्हाला जाहिरात दिसणारच आहे। त्या आकडा सध्या आलेला नाही आपल्या लक्षात, परंतु त्या येणार आहे। त्यानंतर महावितरणमध्ये उपकेंद्र सहायक, विद्युत सहायक आणि याच्या रिलेटेड ज्या पोस्ट आहेत त्या येणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी मी माहिती सांगितली, विद्युत सहायकला IT इलेक्ट्रिशियन वायरमन लागतं आणि उपकेंद्र सहायकला सुद्धा तेच लागतं, पण त्याला एक्सपिरियन्स अप्रेंटिस वगैरे दोन्ही लागतं। विद्युत सहायकला अप्रेंटिस कंपल्सरी नाही। फक्त यामध्ये कंडिशन अशी आहे की आता थर्ड लिस्टसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं होतं। आंदोलन म्हटल्यापेक्षा मागणी केलेली होती ऊर्जा मंत्रालयाला। तर त्यामध्ये असा फीडबॅक आला की जर म्हणजे थर्ड लिस्ट ते लावणार नाहीच आहे, असं फीडबॅक आलेला आहे त्यांना की थर्ड लिस्ट ते लावणार नाही आहे, पुढे वॅकन्सी काढतील। आणि जर थर्ड लिस्टसाठी आपण जास्त फोर्स केला, हे मी माझं मत सांगतो आहे बरं, त्याच्यामध्ये तुमचं काय असेल ते बघा, तुमचे प्रयत्न सुरूच ठेवा, की थर्ड लिस्टसाठी जास्त फोर्स जर करण्यात आला तर ते पुढचे 1-2 वर्ष वॅकन्सी काढणार नाही। परंतु जर थर्ड लिस्ट त्यांनी नाही काढली तर ते यावर्षीसुद्धा वॅकन्सी विद्युत सहायकच्या काढू शकतात, अशी माहिती प्राथमिक आपल्याला मिळालेली आहे। ठीक आहे, बाकी काय ते तुम्ही आंदोलन वगैरे करा, तुमचे प्रयत्न सुरू ठेवा, पण आणि बाकी महापारेषणमधले कुठलीही वॅकन्सी सध्या तरी आपल्या कानावर नाही आहे। JEE असो, JEEची तर पोस्टच नाही, त्यामध्ये EE असेल किंवा विद्युत सहायक असेल किंवा तुमचं नॉन टेक्निकल असेल, त्या कुठल्याही पोस्ट महापारेषणमध्ये यावर्षी अपेक्षित नाही, ही कन्फर्म माहिती आपल्याला सध्या मिळते आहे। ठीक आहे, ज्या कन्फर्म पोस्ट आहे ते मी तुम्हाला सांगितलं, नॉन टेक्निकल महाजनको, त्यानंतर महाजनकोमध्ये EE, JEE, त्यानंतर तुमचं उपकेंद्र सहायक, विद्युत सहायक, महावितरण। ठीक आहे, या पोस्ट या बऱ्यापैकी येण्याची शक्यता आहे। त्याच्यामध्ये आणखी काही ॲडिशनल अपडेट असलं तर पुढच्या काही डिव्हिजनमध्ये आपण देऊच, किंवा ऑफिशियल जे आहे ते आपल्या पुढच्या 8 ते 15 दिवसामध्ये किंवा महिन्याभरामध्ये आपल्याकडे ऑफिशियल लेटर वगैरे त्याचं येऊन जाईल, वॅकंट पोझिशनचं वगैरे। ठीक आहे, त्यानुसार आपण अपडेट देऊच। आणि महाजनको टेक्निशियन 3 यामध्ये जी काही 20 तारीख त्यांनी आंदोलनासाठी दिली होती, त्या दिवशी काहीच झालेलं नाही। त्यांनी असं सांगितलेलं आहे डिपार्टमेंटने की आम्हाला थोडा वेळ आणखी द्या आणि त्याच्यानंतर आम्ही ही लिस्ट पब्लिश करू, किंवा लिस्ट आहे ती अजूनपर्यंत IBPS कडनं महाजनकोकडे आली नाही, ही माहिती माझ्याकडे मिळालेली आहे। बाकी यामध्ये कमी जास्त असू शकते, परंतु आंदोलनासाठी युनियन पूर्णपणे तयार आहे। थोडाफार त्या दिवशी प्रयत्न करण्यात आलेला होता, परंतु थोडंफार जे काही वाटाघाटी झालं, किंवा वाटाघाटी म्हटल्यापेक्षा जे काही बोलणी झाली त्यानुसार आणखी ड्युरेशन त्यांना देण्यात आलेलं आहे, अशी माहिती प्राथमिक आपल्याला मिळते आहे। यामध्ये काही माझ्या माहितीत काही चुकीचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्यानुसार आपण विद्यार्थ्यांना ती माहिती मिळून जाईल। ठीक आहे, तर असं करतो मित्रांनो, बऱ्यापैकी तुम्ही तयारीत असालच, कारण की कुठलीही वॅकन्सी कधी येऊ शकते, परंतु आपण जास्तीत जास्त प्रयत्न करतो की तुमच्यापर्यंत ते अपडेट्स पोहोचले पाहिजे आणि तुम्ही तयारीमध्ये राहिले पाहिजे। ठीक आहे, तर त्यामध्ये आपलं ॲप आहे, इंजिनियर अमोल आपला ॲप आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। त्यामध्ये EE, JEE इलेक्ट्रिकल प्लस विद्युत सहायक, उपकेंद्र सहायकचे पूर्ण कोर्सेस अवेलेबल आहे आणि टेस्ट सिरीजसुद्धा अवेलेबल आहे। आणि या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्यावरसुद्धा आपण उत्तर द्यायचा प्रयत्न करू। आशा करतो बऱ्यापैकी माहिती द्यायचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केला, जेणेकरून तुम्ही बूस्टअप राहिले पाहिजे आणि तुमचा अभ्यास सुरू राहिला पाहिजे। पुढे सिलेक्शनसाठी ते अतिशय महत्त्वाचं असतं। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, ग्रुप्समध्ये शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा तयारीत राहतील, त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल। धन्यवाद मित्रांनो।